जगज्जननी माता सती यांच्या मनामध्ये शंकेचे काहूर उठल्यामुळे त्यांनी काही जरी बोलल्या नाहीत तरी अंतर्यामी शिवशंकरांनी सर्व जाणून ते सतीस म्हणाले, हे सती, तू माझे ऐक, तू माझे ऐक. तुझा स्त्री स्वभाव आहे असा संशय प्रभू रामचंद्राविषयी जो संशय आहे ते तुझ्या मनामध्ये आणू नकोस. जी कथा आपण अगस्त्य मुनीच्या आश्रमामध्ये असताना त्यांनी गायली आणि ज्यांची भक्ती, ज्या प्रभू श्रीरामचंद्रांची भक्ती त्या मुनींना मी सांगितली, तेच माझे इष्टदेव श्रीराम आहेत. ज्या नावाचा मी निरंतर जप करतो त्या प्रभू श्रीरामचंद्रांची ज्ञानी मुनी सर्वजण नित्य जप करीत असतात. ते माझे आराध्य आहेत. ज्ञानी मुनी योगी आणि सिद्ध पुरुष हे निर्मल मनाने ज्यांचे ध्यान करतात आणि वेद, पुराणे आणि शास्त्रे नेती नेती असे म्हणत ज्यांचे यशोगान करतात तेच सर्व व्यापक संपूर्ण ब्रह्मांडाचे स्वामी, मायापती, नित्य परम स्वतंत्र प्रब्रह्म असलेल्या भगवान श्रीरामांनी आपल्या भक्तांच्या कल्याणासाठी रघुकुल भूषण म्हणून अवतार घेतलेला आहे. अशा प्रकारे श्री शिवांनी अनेक वार आपली अर्धांगिनी जगज्जननी माता सती यांना सांगितले, परंतु सतीच्या मनाला शिवशंकरांचा उद्देश मानवला नाही. तेव्हा
भगवान शंकर हे मनामध्ये हसले आणि हा सर्व मायेचा प्रभाव आहे असे त्यांच्या लक्षात आल्यानंतर भगवान शंकर माता सतींना हसत हसत म्हणतात, हे पार्वती, जर तुझ्या मनामध्ये संशय असेल तर तू जाऊन सीतेच्या रूपामध्ये जाऊन तू त्यांची परीक्षा का घेत नाहीस? तू परत येईपर्यंत मी या वटवृक्षाच्या सावलीमध्ये बसतो, ज्यामुळे तुझी जी शंका आहे, समस्या आहे, ती दूर होईल. परंतु तू जे करत आहेस ते योग्य प्रकारे विवेकपूर्वकाने विचारांती कर, कारण प्रभू रामचंद्र हे माझे इष्टदेव आहेत. भगवान शिवशंकरांची आज्ञा मिळताच जगज्जननी सती निघाल्यानंतर आता मनात विचार करत होते, मी काय करू? श्रीरामचंद्रांची कशी परीक्षा घेऊ? इकडे वटवृक्षाखाली बसल्यानंतर शिवशंकरांनी मनोमन विचार करू लागले, दक्ष कन्या सतीचे आता काहीही खरे नाही. जर मी समजावून सांगूनही तिचा संशय दूर होत नाही तर तिचे दैव फिरले आहे. आता सतीची धडगत नाही. बाबांनो, एखाद्या स्त्रीला तिचा पती जर समजावून सांगत असेल आणि ती हट्ट करत असेल तर असे समजून घ्या, तिचे दैव फिरलेले आहे. पुढे रामायणाच्या भागामध्ये माता सीतेने सुद्धा प्रभू श्रीरामचंद्राकडे मला हरणाचे कातडे पाहिजे आहे यासाठी हट्ट धरला होता. पण त्यावेळी प्रभू श्री रामचंद्रांनी माता सीतेला समजावून सांगितले होते, परंतु त्यांनी ते ऐकले नाही. तसेच तो हट्ट न सोडल्यामुळे रावणाने सीतेचे हरण केले. त्याप्रमाणे भगवान शिवशंकरांनी जगज्जननी माता सतीला सांगून सुद्धा त्यांनी आपल्या पतीचे ऐकले नसल्यामुळे भगवान शंकरांना वाटत होते आता सतीचे दैव फिरलेले आहे. तेव्हा भगवान
शंकर हे सतीला सांगतात, हे सती, आता भगवान शंकर विचार करीत वटवृक्षाखाली शांतपणे बसल्यानंतर ते म्हणतात, प्रभू श्री रामचंद्रांनी जे योजले आहे तेच होणार. आता तर्काचे फाटे फोडून काही उपयोग नाही. तेव्हा भगवान शंकर हे श्रीरामचंद्रांच्या नामाचा जप करू लागले. तेव्हा जेथे श्रीरामचंद्र आहेत तेथे जगज्जननी थोड्या अंतरावर जाऊन जगज्जननी माता सतीने पुष्कळ विचारांती माता सीतेचे रूप धारण केले आणि भगवान श्रीरामचंद्र आपली पत्नी सीता हिच्या शोधार्थ विराहाने फिरत असताना प्रभू श्री रामचंद्र हे ज्या वाटेने येत आहेत त्या वाटेने जगज्जननी माता सती निघालेली आहे. माता सतीचे हे वेशांतर पाहून शेष नारायणाचा अवतार असले लक्ष्मण हे चक्रावून गेलेले आहेत. ते फार गंभीर होऊन त्यांना बोलणे सुद्धा सुधरत नव्हते. परंतु धीर बुद्धीचे असलेले लक्ष्मण यांना प्रभू श्री रामचंद्रांचा प्रभाव माहित होता. सर्व काही पाहणारे आणि सर्वांचे हृदय जाणणारे असे देवांचे स्वामी श्रीरामांनी जगज्जननी सतींचे कपट ओळखले. ज्या प्रभू श्री रामचंद्राचा राम नामाचा जप होताच, आठवण येताच, स्मरण होताच अज्ञानाचा नाश होतो, तेच ते सर्वज्ञ भगवान श्रीराम होते. स्त्री स्वभावांचा नमुना पहा. सतीला देते जे सर्वज्ञ सर्वज्ञाचे जगाला जाणणारे प्रभू श्री रामचंद्रांच्या समोरही कपट करण्याची इच्छा झाली
आपल्या मायाबलाने प्रभू श्री रामचंद्रांनी मनामध्ये स्मरण करून स्मित हास्य करून कोमल वाणीने म्हणाले, आणि प्रभू श्री रामचंद्रांनी जगतजननी माता सतींना हात जोडून म्हणतात, मी दशरथ पुत्र श्रीराम आपणाला प्रणाम करीत आहे. हे माते, हे जगतजननी, भगवान शिव कोठे आहेत आणि तुम्ही एकट्या या वनामध्ये का फिरत आहात? श्रीरामांचे कोमल बोलणे ऐकून जगतजननी माता सती ही गोंधळून गेलेली आहे. ती घाबरून गप्पपणे भगवान शिव शंकराकडे निघालेली आहे. तिला आता पुढे काय होणार याची काळजी लागली, कारण आपल्या पतीने सांगून सुद्धा आपला संदेह, आपला संशय दूर झालेला नाही. आपण आपल्या पतींचे भगवान श्री शंकरांचे म्हणणे मानले नाही, आपल्या अज्ञानांचा आरोप श्रीरामांच्यावर केला. आता मी परत जाऊन शंकरांना काय बोलणार असा विचार करून सतीचे मन एकदम उद्विग्न झालेले आहे. सतीला दुःख झाले. हे श्रीरामांनी ओळखले तेव्हा त्यांनी आपला प्रभाव दाखविला. सती वाटेने जात असताना त्यांना त्यांच्या समोरून श्रीराम, लक्ष्मण आणि माता सीता समोरून जात आहेत. असे श्रीरामांनी माता सतीला दाखवले, कारण तिने श्रीरामांचे सच्चिदानंद रूप पाहावे. वियोग व दुःखाची जी कल्पना तिच्या मनात आली होती ती दूर व्हावी आणि तिने पहिल्यासारखे व्हावे. मग सतीने मागे वळून पाहिले तेव्हा तेथे बंधू लक्ष्मण आणि सीतेसह श्रीराम सुंदर वेशात दिसून आले. जिकडे पाहावे तिकडे प्रभू विराजमान आहेत आणि चतुर्सिद्ध मुनीश्वर त्यांची सेवा करीत आहेत. जगतजननी सतीने तेथे अनेक शिव, विष्णू, ब्रह्मदेव पाहिले. ते एकापेक्षा एक प्रभावी होते. तऱ्हेतऱ्हेची वेशभूषा करून सर्व देव श्रीरामांची चरणवंदना सेवा करीत असताना सतीने पाहिले. तिला अनेक अनुपम सती, सावित्री, लक्ष्मी दिसत होत्या, ज्या रूपामध्ये ब्रह्मदेव इत्यादी देव तेथे होते. त्या शोभेतील अशा रूपात या सर्व शक्ती सुद्धा होत्या. सतीने
जिकडे तिकडे श्रीराम, जिकडे पाहिल तिकडे श्रीरामांची मूर्ती दिसू लागली. तितकेच देवही आपल्या शक्तीसह तिला दिसले. या जगामध्ये जितके चराचर जीव आहेत ते सुद्धा अनेक प्रकारचे जगतजननी माता सतीला दिसून आल्यानंतर सती घाबरूनही तिच्या मनाचा थरका उडाला आणि डोळे मिटून वाटेत बसल्यानंतर थोड्या वेळाने माता पार्वतीने, माता सतीने आपले डोळे उघडलेले आहेत, तर त्यांना तिथे काहीही दिसले नाही. तेव्हा त्यांनी श्रीरामाच्या चरणी नतमस्तक होऊन त्यांना दुरून वंदन करून जेथे आपले पती शिवशंकर बसलेले आहेत तेथे ती परत गेली. तेव्हा देवादिदेव महादेवांनी आपल्या अर्धांगिनीला हसून विचारले, तू श्रीरामांची परीक्षा घेतलीस हे खरे आहे का? सांग. सतीने प्रभू श्री रामचंद्रांचा प्रभाव पाहिला होता, म्हणून ती म्हणते, हे देवादिदेव, हे स्वामी, हे प्राणनाथ, मी त्यांची कोणतीही परीक्षा घेतलेली नाही. तुम्ही जे सांगितले ते खोटे ठरणार नाही याची मला खात्री होती. तेव्हा शिवशंकरांनी ध्यानमग्न होऊन जे पाहिले, जे सतीने केले ते त्यांनी सर्व जाणलेले होते. नंतर त्यांनी श्रीरामांच्या मायेला मस्तक नमविले, जिच्या प्रेरणेमुळे सतीच्या तोंडूनही असत्य पडले. ज्ञानी शिवांनी विचार केला की हरीच्या कृपेमुळे, हरीच्या इच्छेमुळे जे होणार आहे ते अटळ आहे. सतीने सीतेचा वेश धारण केला हे समजल्यामुळे शिवांच्या मनामध्ये मोठा विषाद झाला आणि त्यांनी विचार केला की आता जर मी सतीवर प्रेम केले तर माझा भक्ती मार्ग उद्ध्वस्त होईल आणि मोठा अन्याय घडेल. कारण जे माझे आराध्य आहे, ज्यांची अर्धांगिनी ही मला मातृतुल्य आहे, त्या सीतेचा वेश माझ्या पत्नीने घेतला आहे. त्यामुळे माझा नाविलाज आहे, परंतु सती ही परमपवित्र आहे आणि या महासाध्वीचा त्याग करता येत नाही. आणि हिने मला
मातृतुल्य असलेल्या सीतेचा वेश धारण केल्यामुळे सतीवर प्रेम करणे मोठे पाप आहे. परंतु श्री शिवांनी उघडपणे काहीही सांगितले नाही. परंतु त्यांच्या मनाचा जो भडका उडाला होता, त्यामुळे त्यांना काय करावे हे सुचत नसल्यामुळे शिवशंकरांनी श्रीरामांच्या चरणी मस्तक नम्र केले आणि श्रीरामांचे स्मरण करताच त्यांच्या मनात आले की जगतजननी माता सती या देहामध्ये असताना पती पत्नी या नात्याने भेट होणे योग्य नाही आणि त्यांनी आपल्या मनामध्ये असा संकल्प केला की आता आपण पती पत्नी म्हणून राहणे शक्य नाही, असा भगवान शिवशंकरांनी मनामध्ये दृढ संकल्प दृढ निश्चय करून आपल्या निवासस्थानी कैलासामध्ये जाताना सुंदर आकाशवाणी झाली. हे महेशा, हे देवादिदेव महादेवा, हे शिवशंकरा, हे भोलेनाथ, आपला विजय असो. तुम्ही भक्तीचा चांगल्या प्रकारे दृढ निश्चय दाखविला. तुमच्याशिवाय दुसरा अशी कोण प्रतिज्ञा करणार? तुम्ही श्रीरामांचे भक्त आहात. हे प्रभो, आपण सर्व प्रकारे समर्थ आहात आणि भगवान आहात. ही आकाशवाणी ऐकून जगतजननी माता सतीच्या मनामध्ये चिंता उत्पन्न झाल्यानंतर ती शिवांना म्हणते, हे प्राणनाथ, हे कृपाळू, तुम्ही कोणती प्रतिज्ञा केली आहे हे सांगा. हे प्रभो, तुम्ही सत्यधाम आहात आणि दीनदयाळू आहात. जगतजननी माता सतीने शिवशंकरांना बरेच वेळेस विचारले, परंतु शिव काहीही बोललेले नाही. सतीच्या मनामध्ये अंदाज आला की शिवांनी सर्व जाणले आहे. मी एका अर्थी शिवाशी कपट केलेली आहे. स्त्री स्वभावतःच स्त्रीचा स्वभाव हा अज्ञानी असतो. मुळातच स्त्री ही स्वभावतः अज्ञानी असते असे माता सतींच्या लक्षात आले. प्रेमांची रीती कशी आहे पहा. पाणी सुद्धा दुधात मिसळल्यानंतर दुधाच्या भावानेच विकले जाते. दुधात कपटाचा आंबटपणा पडला की पाणी वेगळे होते.
दूध नाचते आणि त्याची गोडी नाहीशी होते. आपल्या कृत्यामुळे सतीला घोर लागला. तिला चिंता लागून राहिली की सांगताही येत नाही. तिच्या लक्षात आले, शिव हे कृपेचे अथांग सागर आहेत. म्हणून त्यांनी उघडपणे माझा अपराध जो घडला आहे तो बोलून दाखविलेला नाही. शिवाचा कल पाहून सतीला समजले की माझ्या पतींनी माझा त्याग केलेला आहे. ती मनात व्याकुळ झाली. आपले पाप समजून आल्यामुळे काही बोलता येत नव्हते, परंतु तिचे हृदय जे आहे ते कुंभाराच्या आव्यासारखे पळून निघत होते. शिवांनी पाहिले सती चिंतित झालेली आहे. सती ही चिंताग्रस्त आहे. तेव्हा सतीला प्रसन्न करण्यासाठी भगवान शंकरांनी सुंदर कथा सांगितल्या, ऐतिहासिक गोष्टी सांगितल्या आणि कैलासावर पोहोचलेले आहेत. नंतर शिवांना आपली प्रतिज्ञा आठवली. तेथे वटवृक्षाखाली पद्मासन घालून भगवान शिवशंकर हे समाधीमध्ये बसले आणि त्यांना अखंड अशी समाधी लाभलेली आहे. तेव्हा सती कैलासावर राहू लागली. तिच्या मनात फार मोठे दुःख झालेले होते. हे रहस्य कोणीही जाणू शकत नसल्यामुळे तिचा एक एक दिवस एक युगाप्रमाणे जाऊ लागला. सतीच्या मनावर जे चिंतेचे ओझे वाढत होते, या दुःख सागरातून मी केव्हा एकदा पार पडेन असे तिला झाले होते. मी श्रीरामांचा अपमान केला, आपल्या पतीचे म्हणणे खोटे मानले, त्याचे फळ मला दैवाने दिले. दैवाने जे योग्य होते तेच केले, परंतु हे देवा, श्री शंकर विन्मुख झाल्यावर मला जिवंत घरी का ठेवतोस? सतीच्या मनातील वेदना काही सांगता येत नव्हती. शहाण्या सतीने श्रीरामांचे स्मरण करून म्हटले, हे प्रभू, तुम्हाला दीनदयाळू असे म्हणतात आणि तुम्ही दुःख हरण करणारे आहात. अशी तुमची कीर्ती 4 वेदांनी गायली आहे. तेव्हा मी हात जोडून आपणाला विनंती करते, माझे हे शरीर लवकर पडावे. जर माझे शिवचरणी प्रेम असेल आणि माझे हे प्रेमाचे व्रत काया वाचा मनाने सत्य असेल तर हे सर्वदर्शी प्रभो, हे श्रीराम, ऐका, माझे मरण लवकर यावे असा काही उपाय करा. मग विनाश आयास हे पती परित्यागरूपी असहाय्य दुःख नाहीसे होईल. अशा प्रकारे दक्ष कन्या ही दुःखी होती. तिला इतके भयंकर दुःख झाले होते की त्यांचे वर्णन करता येत नाही. 87,000 वर्षानंतर 87,000 वर्षानंतर अविनाशी शिवांनी
समाधी उतरवली, समाधी सोडली, तेव्हा शिवशंकर हे रामनामाचं स्मरण करू लागले, जप करू लागले. तेव्हा जगाचे स्वामी शंकर जागे झाले आहेत हे सतीला कळाले. तिने जाऊन त्यांच्या चरणी प्रणाम केला. शिवांनी तिला बसण्यासाठी समोर आसन दिले. त्याप्रमाणे शंकर तिला श्रीहरींच्या रसाळ कथा सांगत असताना सतीचे पती दक्ष प्रजापती यांनी देवांना बोलावून प्रजापतींचा नायक म्हणून दक्षाला निवडलेले आहे आणि दक्षाने सभा बोलावल्यानंतर तो सर्वांच्या शेवटी आला. देवादिदेव महादेव बसले असताना सर्व देवांनी त्यांना नमस्कार केला आणि दक्ष आल्यानंतर देवादिदेव महादेव उठले नाहीत म्हणून त्यांनी महादेवांचा अपमान केला आणि यज्ञ करून माता सती आणि महादेवांना आमंत्रित केले नाही. तेव्हा आपल्या वडिलाकडे यज्ञ होतो आणि मला आणि महादेवांना, माझ्या पतींना आमंत्रित केलेले नाही, म्हणून सती त्या यज्ञामध्ये जाते आणि आपला पतीचा अपमान होत आहे, आपल्या पतीला बोलवलेले नाही आणि प्रभू श्रीरामचंद्राकडे केलेल्या विनंतीप्रमाणे, प्रार्थनेप्रमाणे आणि या जन्मामध्ये आपण पती पत्नी म्हणून महादेवासोबत राहू शकत नाही, या गोष्टीचा मनामध्ये उद्योग होऊन माता सतीने योगाग्नीने यज्ञकुंडामध्ये आपला देह जाळून भस्म केलेला आहे. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम.